कितलेशेच दीस चढ खर तापमानाक लागून थळावे उष्णतायेपासून सुटका मेळोवपा खातीर पावसाची वाट पळयताले। सुदैवान काल सांजे वेळार फोंडेकारांक गरमेंतल्यान सुटका दिवपाक पावसान हजेरी लायली। सुमार अर्दवर गडगड आनी विजे सयत पावस पडलो। गोवा 365 खातीर कृष्णा नायक, गौतमी गांवकर आनी सानिका नागवेकार। सोशल मिडियाचेर हिंदू देवतांविशीं अश्लील पोस्ट प्रसारीत जातात असो आरोप करून नागरिकांनी वास्कोच्या पोलीस स्टेशनाचेर कागाळ दाखल केल्या। ह्या प्रकरणान धार्मीक भावना दुखोवपाचो प्रश्न परत एक फावट गोंयांत मुखार आयला। पळयात पुराय बातमी। सोशल मिडियाचेर हिंदू देवता आड आक्षेप आनी अश्लील पोस्ट प्रसारीत जातात असो आरोप करून कांय नागरिकांनी वास्को पोलीस स्टेशनाचेर औपचारीक कागाळ केल्या। ही कागाळ चालू आशिल्ल्या गौतम खट्टर प्रकरणाच्या फाटभुंयेर दाखल केल्या आनी कांय व्यक्तींनी मुद्दाम फेसबूक आनी इन्स्टाग्रामाचेर अपमानकारक पोस्ट केल्यात असो आरोप आसा। कागाळीत कांय सोशल मिडिया वापरप्यांची नांवां सांगल्यात आनी धार्मीक कार्यावळींच्या लायव्ह प्रसारणा वेळार लेगीत अश्लील आनी अपमानकारक टिप्पणी जाल्यात अशें म्हळां। अशा कृत्यांक लागून धार्मीक भावनांक त्रास जातात आनी राज्यांत अशांतताय येवपाची शक्यताय आसा अशें सांगून नागरिकांनी पुलिसांक खर कारवाय करपाची मागणी केल्या। मजगतीं पुलिसांनी ह्या प्रकरणाची चवकशी सुरू केल्या आनी संबंदीत लोकां आड फावो ती कारवाय जातली अशी माहिती दिल्या। आमच्या देवांचेर, आराध्य देवतांचेर घृणास्पद आणि अश्लील कमेंट केलेले आसा दुसऱ्या धर्माच्या लोकांनी आणि ते सोशल मिडियार प्रकरण घडलेले आसा। तुमकां खबर आसतलें गौतम खट्टर जे आसा तेणे एक वादग्रस्त वक्तव्य केला आणि हेचे सगळे कारण ते सोशल मिडियाचे अश्लील कमेंट मारतात। त्यांनी लॉर्ड परशुरामाचेर असो कमेंट मारलो आसा अश्लील तो म्हाका वाचून जो दाखोवपाक लज दिसता। कशी तोंडान कशी उतरां आमच्या सुटना ती पण त्यांच्या कशें सुट्टा ते खबर ना। मागीर दुसरो जे आसा रामाचे आणि सीतेचे एकदम विटंबन केला तांकां बी अश्लील कमेंट मारले आसा। तिसरो आमचे जे धोंड आसा लयराईचे तांचेर एकदम डेरोगेटरी कमेंट मारलेलो आसा। दुसरो म्हटल्यार लॉर्ड शिवा हे कितलेशेच भक्तगण असतात ताचेर एकदम अश्लील कमेंट मारलेलो आसा आणि सगळ्यांचे आमचे हिंदूंचे धार्मिक भावना एकदम दुखवलेल्या आसा आणि खोलापर्यंत दुखवलेल्या आसा। म्हणून आम्ही या मोठ्या संख्येन जमा झालेले आसा आणि एक आमची एकूच मागणी आसा की तांचेर कठोर ते कठोर कारवाई जावपा जाय आणि जशे पोलीस यंत्रणेन जशे धोरण वापरले गौतम खट्टराच्या भावाक असो हाडलो धरून तसेच यांच्या फॅमिली बरोबर करपाचे आणि तांकां धरून हाडपाचे तर ते अशें वक्तव्य करताले कोणाकूच हक्क ना धार्मीक भावना दुखोवपाच्यो।
आमच्या आज प्रोटेस्ट जाला कित्याक लागून कित्याक आमच्या सीता मातेचेर आमच्या लयराई मातेचेर परशुराम भगवानाचे आणि श्रीरामाचे असले कमेंट्स त्यांच्या पोस्टाचो कळले असले कमेंट्स येयल्यात दॅट इज रियली म्हटल्यार घृणास्पद आसा ते आमकां आणि ते बेर जावपाक शकना आमी ते बेर करपाकूय शकना आमचे सेंटिमेंट्स खूब हर्ट जाला आमकां कडीतली कडी कारवाई तेंचेर म्हटल्यार जे कमेंट करपी आसा पळय तेंचेर कडीतली कडी कारवाई करूंक जाय आणि हे आमकां बेगिनल्या बेगीन जाय जे आमच्या देशा भायर गोंयकार असतात नाजाल्यार जे दुसऱ्या धर्माचे लोक असतात ते थंयसून एक अब्युझिव्ह कमेंट्सची एक सिरीजूच स्टार्ट करतात आणि तेन्ना कितें जाता तेन्ना जे हांगासर प्रकरण यंत्रणे कडसून म्हणजे जे पुलीस डिपार्टमेंट आसूं सरकारा कडसून आसूं जे बरे भशेन हाताळले वयता पळय ते प्रकरण सोसायटीन चिघाळटा म्हणजे लोकां मदीं मतभेद जातात आणि त्या प्रकरणा खातीर म्हणजे एकामेकाक अपशब्द वापरप एकामेकाच्या धर्मा बद्दल अपशब्द वापरप ह्यो एक सिरीज कसो चालू जाता आणि सगळें वातावरण बिगडटा सो त्या खातीर आमी तुमचे यंत्रणे कडेन एक अशी एक मागणी करता की असो एक कायदो आसतलोच तो म्हाका दिसता रिफ्रेश करपाची गरज आसा अशा तरेन आमच्या हिंदू देवतांचेर आमच्या धर्माचेर आमच्या देशाचेर अशी अभद्र भाशा तेंच्यांनी बरयल्ली की आमकां ते आयकून सामके मनस्ताप म्हणजे एकदम राग येयल्लो आसा हिंदूंचेर तेंच्यांनी कसलीच अशी टिप्पणी करूंक जायना आणि जे कितें तेंच्यांनी केलां तें सामकें रॉंग केल्लें आसा सो आमी आयज पुलीस स्टेशनार येयल्ले तेच सांगपाक की आमकां हेचो एकदम राग येयल्लो आसा आणि आमकां हे आमी सहन करचे ना इतलेच आमकां ते रिक्वेस्ट केला की अशें फुडें जावंक जायना आणि तांकां जी कितें ज्या लोकांनी जे कितें बरयलां तेंचेर कडक जाता तितली कडक कारवाई करची आणि तांकां कितें ते पुलिसांनी शासन करता विषय आमच्या हिंदूंच्या बद्दल जे विद्रोहीक उलयतात मागीर तेतून तो फादर आसत किंवा राम सीता माता सगळ्यांचेर उलयता तेच्या बद्दल आमी साहेबाच्या कडेन उलयल्ले आसा SP गुरुदास कदम यांच्या कडेन तेंच्यांनी ते आश्वासन दिल्लें आसा की ती जी कंप्लेंट आसा ती फुडें एस्केलेट करतले तेजो कॉग्निजन्स ते घेतले आणि फुडें तेजो कितें आसा तेका फुडें अशें जावचें ना असो तेंच्यांनी आमकां सांगलेलें आसा कित्याक पुलिसांक ते चुकीचें दिसलेलें आसा ते काही लोक देशा भायर आसात तेंचेरूय ते कंप्लेंट रजिस्टर करता म्हणून सांगला पूण हांगासर सांगतना कितें आसा आमी सगळे हिंदू जे जमल्या परत एकदा अशें आमी खपून घेवचे ना हे आमी सगळ्यांनी सिद्ध करपा जाय जे तुम्ही रिप्रेझेंटेशन दिला तातून कंटेंट तातून कितें आसा ते आमकां डिटेल वाचून आमी ते आता इमिजिएटली आमच्या सिनियराक कैद करतले तांकां कळयतले आणि हेतून ह्या तुमच्या विशयान ऑलरेडी एक ऑफेन्स रजिस्टर जाल्लो आसा म्हापसा पुलीस स्टेशनान आता ही कंप्लेंटचो डिस्पोजल कसो ही कंप्लेंट कशी ट्रीट करपाची हाजेर आमचे सिनियरा बरोबर उलोवप जातले त्या प्रमाणे तेजेचेर फुडले एक्शन जातले ही आता ही कंप्लेंट म्हापसा धाडपाची काय कशें करपाचे आनी खंय धाडपाचे हाजेचेर कारण आता 4-5 दीस लॉ अँड ऑर्डर चालू आसा हाजेचे सगळेच खंयचेच सिनियर आमचे हे आणि गव्हर्नमेंट सुद्धा हाजेचे लायटली काय घेना सो प्रत्येक जी कंप्लेंट येता आमी विचारपूर्वक ताजेचेर इमिजिएटली ताजेर विचार करता तुमची जशी आयल्या कंप्लेंट आमी ती आमच्या सिनियरा कडेन डिस्कस करतले आणि ताजेचेर आमी फुडलो विचार करतले गोवा 365 खातीर हिरू महाले गौतमी गांवकर आणि वैष्णवी साळगांवकर. फोंडा सेंट मेरी इगर्ज वाठारांत शांततायेन निशेध सभा जाली. थंय नागरिकांनी वास्को गौतम खट्टरान केल्ल्या वक्तव्याचेर खर निशेध केलो. वांटेकारांनी ह्या विधानाचेर हुस्को उक्तायलो आनी ह्या वाठारांत शांतताय आनी जाती एकचार राखपाची गरज आशिल्ल्याचेर भर दिवन अधिकाऱ्यांक योग्य ती कारवाय करपाची मागणी केली. आमचे आयज आमचे एक मेळावो म्हणटलो सगळे आमचे कॅथलीक लोकांक आमी आपयलेले हांगा सो कित्याक आमी फोंड्यान आमचो एकवट आहा म्हूण आमी दाखोवंक सोदतात. आमी सगळीं सांगाताक आहात जो हो वेळ आहा हांगा जी उतरां उलयलेलीं आहात ती आमकां सगल्यांक जावं ती मारगांव पणजी वास्को खंय फोंड्या देखून आमची सगळीं काळजां दुखवलेलीं आसा. पळय बाबणानो तुमी सोचमना काय की आमी फोंडेकार सुसेगाद आहाय म्हणून हे गोंयचे चारूय कोणशांनी नॉर्थ सावथ इस्ट वेस्ट म्हणटा आमच्या क्रिस्तांव भावांची आनी गोंयकार भावांची आमच्या सगळ्या गोंयकार भावांची भावना दुखल्या. हे गौतम खट्टरान जें कितें केलां तें एकदम वायट.
visit to the basilica on ordinary days, regular days. So when I enter there, I get very disturbed and angry. By what? There are so many tourists, so many guides giving wrong explanation to everyone. इट इज अन सॉलिडॅरिटी म्हणजे आमकां दुखला हें दूख व्यक्त करपाक आमचो लोक हांगा एकठांय जावन दूख दाखयला. नंबर 1. नंबर 2, हे असले परत परत घडोवंक जायना. आमचे मनीस आहले, क्रिस्तांवूय मनीस आहलो, मंत्री आहलो, त्या शिवाय आनी 2 जण आमदार आहले, पूण हे कांयच ते उलोवनाय. आतां आमकां दिसता हे पर्पजफुली सगळें घडोवन येयला गोंयचो पीस डिस्टर्ब करपाक. कित्याक तुम्ही पळयताय गोंय आयज कोण भाशेन काबार जाता तें. दोंगर, शेतां, भाटां, उदकां, न्हंयो सगळें काबार जायत वयता फक्त पयशांच्या आशेक लागून. गुदिनाचो एक्चुअली आख्ख्या गोंयानूच आवाज आसा. मोविन गुदीन म्हणटा तो एक क्रिस्तांवांचेर काळो थोप्पो न्हू. मोविन गुदीन एक धवो स्पॉट आख्ख्या काळ्या पडद्याचेर. मोविन गुदीन हॅज टू गो आणि वी विल मेक इट शुअर ही विल गो. आम्ही हे डेडलाईन दिले. हांवें म्हाजो पयलो व्हिडिओ काडलेलो 4 दीस पयलीं. फ्रायडे 11:30 पयलो. जरी तो गटर सापडना ताका हाडनात जाल्यार हे आमचे प्रोटेस्ट, सायलंट प्रोटेस्ट, सॉलिडॅरिटी प्रोटेस्ट एस्केलेट जातले ऑल गोवा म्हणून. आनी हांवें डेट दिवचे पयलींच ऑलरेडी हे प्रोटेस्ट एस्केलेट जावंक लागले. थोडी आतां प्रोटेस्टां बंद दवरल्या. मंडे ट्युजडे प्रोटेस्ट आसलेली. आतां आमी म्हणलें आसूं दी. when the purpose is partly solved, खट्टर डिटेन झालो, ताका आता अरेस्ट केला. he is going to be brought today by 3:30. गोवा 365 खातीर कृष्णा नायक, गौतमी गांवकर आणि अरुण नाईक. आयज जाल्ल्या मन की बात हे कार्यावळीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन भारताची येवपी जनगणना, रानवटी जनावरांचे संवर्धन आणि न्यूक्लियर एनर्जीत व्हड प्रगती या 3 मुखेल विशयांचेर उलोवप केलें. भारताच्या येवपी जनगणनेच्या महत्वाचेर भर दितना प्रधानमंत्र्यान ही दर एका नागरिकाची सामुहीक जापसालदारकी अशें सांगलें. भारत 2027 वर्साच्या जनगणनेची तयारी करता, जी संवसारांतली सगळ्यांत व्हडली लोकसंख्या आंकडेवारी आसतली. हे खेपे ही प्रक्रिया पुरायपणान डिजिटल केल्या. प्रगणन डेटा एकठांय करपा खातीर मोबायल ऍप्लिकेशनांचो वापर करतात. नागरिकांक स्वगणनेचो पर्यायूय मेळटलो, जाका लागून अधिकारी तांच्या घरा येवचे पयलीं तांकां आपलो तपशील ऑनलायन भरपाक मेळटलो. सबमिशन केल्या उपरांत व्हेरिफिकेशना खातीर एक युनिक आयडी तयार जातलो. मेरे प्यारे देशवासियों, हमारे देश में इस समय एक बहुत अहम अभियान चल रहा है, जिसके बारे में हर भारतीय को जानकारी होनी जरूरी है. ये है जनगणना का अभियान. यह दुनिया की सबसे बड़ी जनगणना है. साथियों, जो साथी पहले से इस तरह की प्रक्रिया से गुजरे हैं, इस बार जनगणना का उनका अनुभव अलग होने वाला है. जनगणना 2027 को डिजिटल बनाया गया है. सारी जानकारी सीधे डिजिटल माध्यम में दर्ज हो रही है. घर घर जाने वाले कर्मचारियों के पास मोबाइल ऐप है. वे आपसे बात करके उसी में जानकारी दर्ज करेंगे. साथियों, इस बार जनगणना में आपकी भागीदारी भी आसान बनाई गई है. आप खुद भी अपनी जानकारी दर्ज कर सकते हैं. कर्मचारी के आने से 15 दिन पहले आपके लिए सुविधा शुरू होगी. आप अपने समय के अनुसार जानकारी भर सकते हैं. जब आप प्रक्रिया पूरी करते हैं तो आपको एक विशेष आईडी मिलती है. यह आईडी आपके मोबाइल या ईमेल पर आती है. बाद में जब कर्मचारी आपके घर आता है तो आप यही आईडी दिखाकर जानकारी की पुष्टि कर सकते हैं. इसे दोबारा जानकारी देने की जरूरत नहीं पड़ती. समय भी बचता है और प्रक्रिया आसान हो जाती है. साथियों, जिन राज्यों में स्वगणना का काम पूरा हो गया है, वहां गणना कर्मचारी द्वारा घरों के सूचीकरण का कार्य भी शुरू कर दिया गया है.
अब तक लगभग 1,20,00,000 परिवारों का मकान सूचीकरण का कार्य पूरा भी हो चुका है। साथियों, देश की जनगणना सिर्फ सरकारी काम नहीं है, यह हम सबकी जिम्मेदारी है। आपकी भागीदारी बहुत जरूरी है। आपकी दी गई जानकारी पूरी तरह सुरक्षित रहती है, यह गोपनीय रखी जाती है। डिजिटल सुरक्षा के साथ इसे सुरक्षित किया जाता है। आइए हम सब मिलकर इस प्रक्रिया में भाग लें, जनगणना 2027 को सफल बनाएं। रानवटी जनावरांची राखण आणि नष्ट जावपाच्या वाटेर आशिल्ल्यो प्रजाती परत येवपाच्या प्रेरणादायी काणयो प्रधानमंत्र्यान सांगल्यो। छत्तीसगड सारख्या वाठारांत काळविटांची लोकसंख्या एका काळार सामकी उणी जाल्ली, ती आता सुदारपाक लागल्या। विज्ञानिक प्रजनन कार्यावळी चालीक लावन गंभीर रितीन लुप्त जावपाच्या मार्गार आशिल्ल्यांची राखण करपाचे यत्न चालू आसात। पहले बात कच्छ के रण की। बरसात खत्म होते ही यहाँ की धरती जीवंत हो जाती है। हर साल लाखों फ्लेमिंगो यहाँ आते हैं। पूरा इलाका गुलाबी रंग से रंग जाता है, इसलिए इसे फ्लेमिंगो सिटी कहा जाता है। ये पक्षी यही घोंसले बनाते हैं और अपने बच्चों को बड़ा करते हैं। कच्छ के लोग इन्हें लाखाजी के बाराती कहते हैं। अब लाखाजी के बाराती कच्छ में पर्यावरण संरक्षण के बड़े सुंदर प्रतीक बन गए हैं। साथियों, दूसरा किस्सा इंसान और वन्य जीवों के सहयोग का है और ये उत्तर प्रदेश से है। यहाँ के तराई इलाकों में फसल के समय हाथियों के झुंड गांवों की ओर आते हैं। इससे टकराव की आशंका बढ़ती है, लेकिन अब यूपी में भी गज मित्र जैसे प्रयास शुरू हुए हैं। गांव के लोग ही टीम बनाकर हाथियों पर नजर रखते हैं। वे समय रहते लोगों को सतर्क करते हैं। इससे टकराव कम हो रहा है और लोगों में भरोसा बढ़ रहा है। साथियों, मध्य भारत से भी एक अच्छी खबर आई है। छत्तीसगढ़ में ब्लैक बक यानी काले हिरण फिर से दिखाई देने लगे हैं। एक समय इनकी संख्या बहुत कम हो गई थी, लेकिन लगातार प्रयास हुए और संरक्षण बढ़ाया गया। आज ये फिर से खुले मैदानों में दौड़ते नजर आते हैं। ये हमारी खोती विरासत की वापसी है। गोवा 365 खातीर गौतमी गांवकर आणि ओमकार देशप्रभू।